की तुम्ही पंतप्रधानांना नरेंद्र मोदी यांना विनंती करा की त्यांनी ॲक्शन घेऊन मराठ्यांना आरक्षण तातडीने द्यावं, परत कोर्टात भानगडी नको असा सर्व उपस्थित पत्रकार बांधवांचे तसेच एक सूचना आहे की इथे जेवणाची व्यवस्था केलेली आहे। त्यावर बऱ्याचदा हे बोललेले आहे सगळीकडे मला दिसायचं ते येतात का? प्रथमतः आजच्या सकल मराठा समाज मुंबई मराठा क्रांती मोर्चा मुंबईच्या वतीने आपण पत्रकार बांधवांचं स्वागत करतो। आजच्या पत्रकार परिषदेचा विषय मराठा आरक्षणासंदर्भात गेले 6 महिने महाराष्ट्रभरामध्ये जे आंदोलन चालू होतं त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर सरकारनं प्रत्येक वेळी फक्त आश्वासनं देऊन आंदोलन मोडीत करण्याचे प्रयत्न केले होते। पुन्हा नव्यानं मुंबईमध्ये ज्यावेळी मुंबईच्या विश्वविद्यालय मोर्चा आलेला देखील असताना सरकारने कशा पद्धतीने तो मोर्चा मोडीत काढला हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे। आणि मराठ्यांची मागणी आरक्षणाची असताना त्याच्यापासून 2 वेळा 2014 आणि 2018 अशा दोन्ही वेळा दिलेलं आरक्षण कसं फसवं होतं हे कोर्टाने फेटाळलेलं असताना ते सिद्ध झालेलं असताना पुन्हा त्याच धर्तीवरती त्यांनी जे आरक्षण दिलं ते आरक्षण कशा पद्धतीने चुकीचं होतं या संदर्भात ते कसं टिकाऊ बनू शकतं या संदर्भात आजची जी पत्रकार परिषद आहे आणि येणाऱ्या भविष्यकाळामध्ये मराठ्यांना आरक्षण कोणत्या पद्धतीने देऊ शकतात या संदर्भात आपली आजची पत्रकार परिषद आहे। त्या संदर्भात आज पत्रकार परिषदेला उपस्थित माननीय माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत साहेब, त्याचबरोबर मराठा आरक्षणाचे अभ्यासक मराठा नेते माननीय डॉक्टर संजयजी लाखे पाटील साहेब, त्याचबरोबर संभाजी ब्रिगेडचे उपाध्यक्ष सुभाजी राणे साहेब, मराठा समन्वयक विपुल माने, संजयजी घारगे, अरुण काकडे, सचिन शिंदे आणि इतर मान्यवर मुंबई समन्वयक जे मराठा असे सर्व समन्वयक आज उपस्थित आहेत। आणि मराठा क्रांती मोर्चा मुंबईच्या वतीने आम्ही आज भूमिका घेतोय त्या भूमिकेची सविस्तरपणे विस्तृतपणे मांडणी संजय लाखे पाटील साहेब करतील। मी त्यांना विनंती करतो त्यांनी आपलं मनोमत व्यक्त करावं। आरक्षणासाठी गेल्या 7-8 महिन्यापासून आणि तसं तर कोपर्डीच्या भगिनीवर अत्याचार झाल्यानंतर संपूर्ण राज्यामध्ये मराठा समाजाचे आक्रोश मोर्चे आले, करोडो लोक रस्त्यावर उतरले आणि वेगवेगळ्या पद्धतीनं राज्यभर आंदोलन केलं गेलं। त्या आंदोलनामधून नोव्हेंबर 2018ला तत्कालीन सरकारनं SCBCचं आरक्षण दिलं, परंतु दुर्दैवानं 102व्या घटना दुरुस्तीनुसार जी ऑगस्ट 2018 साली झाली होती, राज्य सरकारचे 15/4/16 प्रमाणे सामाजिक, शैक्षणिक आणि नोकरीतील मागासलेपण निश्चित करण्याचे अधिकार केंद्र सरकारने काढून घेतले होते आणि SCBCचा जे काही कायदा केला तो नोव्हेंबर 2018ला म्हणजे 102व्या घटना दुरुस्तीनं अधिकार काढून घेतल्यानंतर हा कायदा करण्यात आला होता। म्हणून घटनेचा अर्थ ज्यांना काढायचा आहे त्या सर्वोच्च न्यायालयानं हे आरक्षण देत असताना 102व्या घटना दुरुस्तीनंतर राज्याला अधिकार नव्हते, 50%च्या पुढे आरक्षण देण्याचे राज्याला त्यावेळेसही अधिकार नव्हते, आजही नाही। कारण इंदिरा साहनीचं जे जजमेंट आहे, जो आज देशामध्ये कायदा आहे, तो 9 न्यायमूर्तीच्या घटनापीठाचा निर्णय आहे आणि जोपर्यंत 11 न्यायमूर्तीचं घटनापीठ त्याचं विचार करत नाही, त्याच्यापेक्षा वेगळा निकाल देत नाही, तोपर्यंत तो देशाचा कायदाच राहणार आहे।
आणि घटनापीठामध्ये ज्यावेळेस या संदर्भामध्ये राज्य सरकारनं विनंती केली होती तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांच्या सरकारनं की 11 न्यायमूर्तीच्या पीठाकडे हा विषय पाठवा, पण त्याला या 5 न्यायमूर्तीच्या घटनापीठानं नकार दिला होता आणि अशा पद्धतीनं पुनर्विचार करण्याची गरज नाही हे त्यांनी सुस्पष्ट त्या ठिकाणी सांगितलं होतं. आणि त्याप्रमाणे एक तर 50%च्या पुढचं आरक्षण असणं, 102व्या घटना दुरुस्तीप्रमाणे राज्याला अधिकार नसणं आणि न्यायमूर्ती गायकवाड आयोगानं जे काही मराठ्याचं मागासलेपण निश्चित केलं होतं ती इंदिरा साहनीच्या कसोटीवर न टिकणं, या 3 कारणामुळं SCBC 18चं जे काही आरक्षण आहे ते घटनापीठानं सर्वोच्च न्यायालयाच्या फेटाळलं. त्याच्यावर पुनर्विचार याचिका दाखल केली, ती फेटाळली. त्यानंतर क्युरिटी पिटिशन दाखल केलेली, ती क्युरिटी पिटिशन आजही सर्वोच्च न्यायालयाने निकाली काढलेली नाही. असं असतानाही राज्य सरकारनं अतिशय घाईनं आणि गडबडीनं जे काही माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये प्रचंड मोठं आंदोलन चालू आहे मराठा समाजाचं, ते कुठंतरी शांत करण्याच्या दृष्टिकोनातून घाईघाईनं न्यायमूर्ती सुक्रे कमिटीचा रिपोर्ट या ठिकाणी मागवला आणि त्या रिपोर्ट नंतर 10% आरक्षणाचा कायदा फेब्रुवारीमध्ये या ठिकाणी मंजूर केला. पण तो हाही जो कायदा केलाय याचं नावही SCBCच आहे, सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास. 10% आरक्षण दिलंय, हेही 50%च्या पुढचं आहे. 102व्या घटना दुरुस्तीने मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर देशभर जी ओरड झाली की राज्याचे अधिकार संपलेत, त्यानंतर केंद्र सरकारने 105वी घटना दुरुस्ती केली. पण 105व्या घटना दुरुस्ती करत असताना नॅशनल बॅकवर्ड क्लास कमिशनला घटनात्मक दर्जा दिला, प्रचंड अधिकार दिले, कुठली जात वगळायची किंवा त्यामध्ये इन्क्लूड करायची याचे सर्व अधिकार या ठिकाणी नॅशनल बॅकवर्ड क्लास कमिशनला दिलेले आहेत. त्यामुळं 15/4/16 प्रमाणे पाहणी करणं ठरवणं इथपर्यंत काही राज्याला अधिकार आलेले असले तरी कायदा करायचा राज्याला अधिकार आहे का 105व्या घटना दुरुस्तीनंतर, हा सगळ्यात मोठा या ठिकाणी प्रश्न आहे. आणि 50%च्या पुढे तर राज्य सरकार कायदाच करू शकत नाही आणि दुर्दैवानं हा कायदाही राज्य सरकारनं 50%च्या पुढचं आरक्षण दिलंय, त्यामुळे हा टिकाऊ नाही, टिकणार नाही. पण सरसकट राज्यातील मराठा समाजानं हे काही आरक्षण दिलं, हे आरक्षण या ठिकाणी फेटाळून लावलेलं आहे. परंतु एकीकडं कुणबी नोंदी ज्यांच्या सापडत आहेत त्यांच्यासाठी माननीय मनोज जरांगे पाटील हे राज्यभर आंदोलन करतायत. ते आंदोलन चाललं पाहिजे. कुणबी नोंदी ज्यांच्या आहेत 1967 पूर्वीच्या त्यांना प्रमाणपत्र मिळालं पाहिजे, त्यांची व्हॅलिडिटी झाली पाहिजे, ही मागणी आहेच. त्या मागणीबरोबर आम्ही आहोत. त्याचबरोबर हैदराबादचं गॅजेटियर असेल, शाहू छत्रपतीचं गॅजेटियर असेल किंवा सयाजीराव महाराज गायकवाड यांच्या संस्थानाचं गॅजेटियर असेल, त्यातल्या नोंदी असतील किंवा तत्कालीन ज्यांना ज्यांना देवीची लस टोचवली होती याच्या गावागावामध्ये मोठ्या प्रमाणावर नोंदी आहेत आणि त्यावर जातीची नोंद आहे. त्याप्रमाणे ज्यांना कुणबी नोंदी मिळत असतील त्या दिल्या पाहिजेत, यामध्ये काही दुमत असायचं कारण नाही. परंतु हे देत असताना न्यायमूर्ती संदीप शिंदे कमिटी नेमल्यानंतर सप्टेंबर 2023ला राज्य सरकार किती कुणबी नोंदी सापडल्यात याची खरी आकडेवारी सांगत नाही आणि विनाकारण 1967 पासून आतापर्यंत जे काही लाखोनी आकडे दिलेत तेच आकडे सांगून समाजामध्ये एक प्रकारचा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करताय. म्हणून आमची पहिली मागणी राज्य सरकारला आहे, न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीनंतर जे काही खरे आकडे आहेत ते राज्य सरकारनं पब्लिक डोमेनमध्ये टाकले पाहिजेत आणि सांगितले पाहिजेत. आणि आमच्या माहितीप्रमाणे 1.5 लाखापेक्षा अशा जास्त नोंदी या ठिकाणी सापडलेल्या नाहीत. आता 32,700 33-34,000 नोंदी पासपोर्टलेले आहेत, प्रमाणपत्र तेवढेच वितरित झालेत आणि न्यायमूर्ती संदीप शिंदेच्या कमिटीनं या ठिकाणी सुरुवात केल्यानंतर आजपर्यंत म्हणजे सप्टेंबर 2023 पासून आजपर्यंत एकाही नोंदीची व्हॅलिडिटी झालेली नाही, त्याला जात प्रमाणपत्र मिळाले नाही, ही राज्यामध्ये वस्तुस्थिती आहे. कुणबी नोंदी संदर्भात तर काम केलंच पाहिजे, त्यामध्ये दुमत असण्याचं काम नाही. परंतु शेवटी राज्यातला मोठा मराठा जो समाज आहे तो वेगळा राहणार आहे, या सवलतीपासून वंचित राहणार आहे. जरी मागणी असली सरसकट सगळ्या मराठ्यांना द्या तरी ते घटनेच्या आणि कायद्याच्या कसोटीवर टिकणारं असेल का या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावर शंका आहेत. आणि मग जर तशी परिस्थिती असेल तर राज्य सरकारनं जो हा काही कायदा केलाय 50%च्या पुढचा, हा कायदा टिकेल का? हा कायदा टिकणार नाही. विधिज्ञ असतील, वेगवेगळ्या पद्धतीचे निवृत्त न्यायमूर्ती असतील, अभ्यासक असतील किंवा सर्वसामान्य राज्यातील मराठा समाज यांनी हे आरक्षण फेटाळून लावलंय आणि ठामपणे सांगितलंय की आरक्षण टिकणार नाही.
म्हणून सुधीर सावंत साहेबांच्या नेतृत्वाखाली जर आरक्षण हे टिकणार नाही आणि मराठा समाज आरक्षण घ्यायला तयार नाही, यातून काहीतरी मार्ग निघाला पाहिजे आणि मोठ्या मराठा समाजाला टिकाऊ शाश्वत आरक्षण मिळालं पाहिजे. त्यासाठी काय केलं पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही एक विचारविनिमय करून एक मागणी या ठिकाणी राज्य सरकारकडे आणि केंद्र सरकारकडे सुधीर सावंत साहेबांच्या माध्यमातून करतोय. आणि ती मागणी अतिशय सोपी आहे. 50%च्या पुढं राज्य सरकारनं 15(6) आणि 16(6) खाली EWS इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासला आरक्षण दिलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने 3-2 ते आरक्षण टिकवलं आहे आणि आज तो देशामध्ये कायदा आहे. संपूर्ण देशामध्ये EWSचा लाभ घेतला जातो. परंतु देशामध्ये असलेला कृषक समाज, मराठा असेल, जाट असेल, गुर्जर असेल, पटेल असतील किंवा कापू, हा कृषक समाज जो आहे याच्या प्रचंड मोठ्या समस्या संपूर्ण देशभरामध्ये आहेत आणि या सगळ्याला आरक्षण मिळायला पाहिजे. त्याचबरोबर मराठा समाजाला मिळायला पाहिजे ही मागणी आणि स्वतंत्र मिळायला पाहिजे. म्हणून आमची मागणी अशी आहे, राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे 15(6) आणि 16(6) खाली जे काही EWS आरक्षण दिलेलं आहे ते टिकलेलं आहे. त्यामध्ये एक दुरुस्ती करून एक अधिक कलम इन्सर्ट करून 15(6)(अ) आणि 16(6)(अ) अशा पद्धतीने त्यांनी बदल करावा आणि त्यामध्ये SC-BC आरक्षण जे आहे हा कायदा केंद्र सरकारनं करावा. कारण राज्य सरकारला हा कायदा करायचा अधिकार नाही, हा अधिकार फक्त केंद्राला आहे. म्हणून केंद्र सरकारनं हा जो काही SC-BCचा कायदा आहे हा कायदा राज्याचा कायदा न करता केंद्रीय मंत्रिमंडळाला विनंती करावी. माननीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन किंवा कॅबिनेटनी त्यांच्याकडे जाऊन एक विनंती करावी आणि 15(6) 16(6) मध्ये बदल करून त्यासमोर एक ऍडिशनल SC-BCचं कलम जोडावं आणि 15(6)(अ) 16(6)(अ) असा बदल करून SC-BCला म्हणजे मराठ्यासहित देशातील सगळ्या कृषक समाजाला शाश्वत, टिकाऊ आणि घटनेवर टिकणारं, सर्वोच्च न्यायालयावर टिकणारं असं आरक्षण द्यावं. आणि जो काही खेळ या ठिकाणी राज्यामध्ये लावलाय मराठा समाजाच्या भावनेवर खेळण्याचा, फसवा आरक्षण देण्याचा हा खेळ आणि इतर जाती जमातीमध्ये भांडणं लावायचा, मताचं ध्रुवीकरण करण्याचा जो खेळ आहे तो त्यांनी थांबवावा. कुणबी नोंदी मिळाल्या पाहिजेत का ती मोहीम चालूच असली पाहिजे. परंतु मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारनं अशा पद्धतीनं कायदा केला पाहिजे, दुरुस्ती केली पाहिजे ही आमची आग्रही मागणी आहे. आणि त्या संदर्भामध्ये पुढची जी भूमिका आहे हे या ठिकाणी खासदार सुधीर सावंत साहेब सांगतील. आमची भूमिका श्री लाखे पाटलांनी स्पष्ट केलेली आहे. याविषयी मला जी मांडणी करायची आहे की या संपूर्ण विषयावर काही बोलायचं आहे. तर एक गोष्ट असा आहे की मराठा आरक्षणाचा जो विषय आहे तो स्वातंत्र्यापासून सुरूच आहे. मध्ये पंजाबराव देशमुख यांनी विदर्भातला मराठा समाजाला कुणबी लावण्यासाठी आग्रह केला आणि ते मराठवाड्याने विदर्भातल्या मराठ्यांनी कुणबी हे नाव लावून घेतलं आणि म्हणून त्यांना आता OBC मध्ये आरक्षण आहे. त्यानंतर ही मागणी चालूच राहायची. मंडळ कमिशन आलं वगैरे सगळं झालं आणि 2014ला एक समिती नारायण राणे यांच्या नावाने सुरू झाली. त्यावेळेला मी एक लेख लिहिला होता आणि सगळ्यांना दिला होता की अशा प्रकारे आरक्षण मराठ्यांना मिळणार नाही आणि आरक्षण मिळण्यासाठी केंद्र सरकारने घटना दुरुस्ती करून आरक्षण दिलं पाहिजे. त्यावेळेची मागणी. पण ह्या गोष्टी चालत राहिला. नारायण राणे समितीने जे काय आरक्षण दिलं होतं ते सुप्रीम कोर्टाने फेटाळलं, हायकोर्टाने. आणि त्यानंतर आपले देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेऊन जे काही आरक्षण देण्याचा प्रयत्न केला तेही फेटाळण्यात आलं सुप्रीम कोर्टाकडे. आणि त्यामुळे बऱ्याच लोकांनी जे आरक्षण घेतलं ते अर्धवट राहिलं आणि मराठा समाजातल्या तरुणांना प्रचंड त्रास झाला. आता देखील तेच होणार. त्याच न्यायाखाली आज पुन्हा आरक्षण देण्यात आलेलं आहे 10%.
ते आता राज्य सरकारला अधिकार आहे की नाही ते तुम्हाला माहितीच आहे, कारण 102 कलमाखाली 2018ला हा अधिकार काढून घेण्यात आला आणि म्हणून ह्याचा एकच विषय आहे, एकच मार्ग आहे आरक्षण मराठ्यांना मिळण्यासाठी, तो म्हणजे मुख्यमंत्र्यांनी एक मीटिंग घ्यावी. तर त्यांनी फार प्रयत्न केलेला आहे. त्यांनी एक कॅबिनेटची मीटिंग घ्यावी आणि एक प्रस्ताव द्यावा, सर्व पक्षांना पाहिजे तर घेऊन प्रस्ताव निर्माण करावा आणि केंद्र शासनाला द्यावा. आणि माजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती आहे की यावर साधक बाधक चर्चा करून ऑर्डिनन्सेस काढा. बिफोर आचारसंहिता ऑर्डिनन्स काढण्यात यावं आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी हे प्रस्ताव तातडीने द्यावा उद्या परवाच आणि प्रधानमंत्र्यांकडे सर्व पक्षाच्या नेत्यांनी जावं आणि आरक्षण देण्याबद्दल विनंती करावी, तरच हे आरक्षण मिळू शकतं. नाहीतर पूर्वीसारखंच आत्ताचं आरक्षण ही बरखास्त होण्याच्या मार्गावर आहे. आणि जरांगे पाटलांनी जे काही मेहनत केलेली आहे, आंदोलन काढलेलं आहे, त्याबरोबरही आम्ही आहोत. कुणबी म्हणून जर तुम्ही देत असाल ते सगळ्यांना आरक्षण मिळावं अशी सुद्धा मागणी आहे. पण अंतिमतः एकच गोष्ट सत्य आहे की हा अधिकार केंद्र शासनालाच आहे आणि त्यामुळे शाश्वत टिकाऊ आरक्षण जर मिळायचं असेल तर मुख्यमंत्र्यांनी तातडीने पावलं उचलावी आणि राष्ट्राचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावर तात्काळ निर्णय घ्यावा, म्हणजे परत मराठ्यांची फसगत होणार नाही, नाहीतर फसगत होईल असा आमची स्पष्ट मागणी आहे. आणि मला वाटतं ह्या पद्धतीने आरक्षण चांगलं आणि परमनंट मिळू शकेल आणि त्यावर सर्वांनी आता लक्ष घालावं. आपले सर्वांचे धन्यवाद. आपल्याला काही प्रश्न विचारायचे असेल तरी आपण विचारा. आकडेवारी ही राज्य सरकारनं द्यायला पाहिजे. राज्य सरकारनं ट्रान्सपरंट राहायला पाहिजे आणि न्यायमूर्ती शिंदे समिती सप्टेंबर 2018ला स्थापन झाल्यानंतर जेवढ्या नोंदी आहेत त्या संदर्भामध्ये आकडेवारी त्यांनी स्पष्ट सांगायला पाहिजे. विनाकारण मराठा आणि ओबीसी असा वाद लागायला नको आणि हे सांगत नाही याचा अर्थ राज्य सरकारचा तसा उद्देश आहे का या संदर्भात राज्य सरकारनं खुलासा करायला पाहिजे. पण मग जर ओबीसी समाज जो आरोप करतोय हे की जाणीवपूर्वक खोटे नाटे दस्तावेज तयार करून मराठा समाजाला ओबीसीमध्ये घुसवलं जात आहे, मग या आरोपावर तुमचं काय? हा अतिशय खोटा आरोप आहे. या आरोपाला कसलाही आधार नाही. सोशल मीडियामध्ये फॅब्रिकेशन करून आपण तर बघतो डीप नेकचा जग आहे. सोशल मीडियामध्ये एखादं डॉक्युमेंट या ठिकाणी फेक पद्धतीनं तयार करून फिरवलं जातं. स्पेसिफिक जर एखाद्याने त्या पद्धतीनं कुठल्या ऑफिसमध्ये आपले दस्तावेज दाखल केले असतील आणि त्याला जर प्रमाणपत्र मिळत असेल तसं दाखवण्याचं मी त्यांना आवाहन करतो. विनाकारण कुठंतरी काहीतरी फिरवणं याला काही अर्थ नाही. आणि ओबीसी बांधवालाही माझी विनंती आहे की ज्या काही 1967 पूर्वीच्या नोंदी आहेत, न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीची कार्यकक्ष आहे त्याप्रमाणे ज्या नोंदी मिळत आहेत त्या संदर्भामध्ये विरोध करायचा त्यांनी टाळावं. विरोध करू नये, कारण हे नैसर्गिक आहे, त्यांना कुणीही टाळू शकत नाही. हा काही नवा कायदा नाही. 1967 पूर्वीच्या नोंदीचा हा जुना कायदा आहे आणि त्याप्रमाणे कुठेही अशी खाडाखोड होत नाही, मोठ्या प्रमाणात मिळालं नाही. अधिकृत सांगतो मी RTI मध्ये माहिती घेतल्यानंतर संपूर्ण मराठवाडा विभागामध्ये फक्त 32,700 कुणबी नोंदी मिळाल्यात. त्यापैकी 30,000 लोकांना प्रमाणपत्र वितरित झाले, व्हॅलिडिटी नाही. आणि राज्याचे सामाजिक विभागाचे जे काही प्रधान सचिव आहेत त्यांनी माहिती दिल्याप्रमाणे राज्यामध्ये 1,47,000 नवीन नोंदी या ठिकाणी सापडलेल्या आहेत. 56,62,00,000 याच्या नोंदी सांगतात ते 1967 पासून आतापर्यंतच्या आहेत. त्याप्रमाणे आज विदर्भामध्ये 90-95% मराठा कुणबी झालेला आहे. खानदेशामध्ये 60 ते 70% मराठा हा कुणबीमध्ये आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्येही जवळपास 50% जास्त मराठा कुणबी आहे. अडचण जी होती ती केवळ मराठावाडा विभागामध्ये होती, कारण त्या ठिकाणी निजामकालीन दस्तावेज उपलब्ध नाही आणि राज्य सरकार विनाकारण कार्यकक्षेबरोबर खेळ करत आहे. अप्पर मुख्य सचिवाच्या अध्यक्षांनी कमिटी नेमली
तिला मराठवाड्याच्या 8 जिल्ह्याचीच कार्यकक्षा होती आणि तिला कामकाज दिलं होतं की मराठवाड्यातील मराठा समाजाला निजामकालीन दस्तावेजानंतर या ठिकाणी कुणबी नोंदीचे प्रमाणपत्र देणं. पण राज्य सरकार आजही जवळपास 10 महिने झाले अप्पर मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली जी कमिटी आहे तिचा रिपोर्ट जाहीर करत नाही आणि त्यानंतर जी काही न्यायमूर्ती संदीप शिंदे कमिटी नेमली तिची कार्यकक्षा अतिशय कमी केलेली आहे. पात्र व्यक्तीला ज्यांच्याकडे दस्तावेज असतील त्यांना वैयक्तिक नोंदी बघून या ठिकाणी कुणबी नोंदी दिल्या जातात. त्यामुळे त्यामध्ये शंका घेण्याचं कारण नाही. जी काही प्रचलित व्हॅलिडिटीची पद्धत आहे, पुरावे देण्याची पद्धत आहे, त्याचप्रमाणे प्रशासकीय अधिकारी देतात. आणि जर मंत्रिमंडळातच राहिलेल्या एखाद्या माणसाला या प्रशासनावर विश्वास नसेल तर त्यांनी स्वतः ठरवलं पाहिजे की आपण या मंत्रिमंडळात राहायचं किंवा नाही राहायचं. नव्याला 1,47,000 ते 1.5 लाख आणि मराठवाडा विभागामध्ये फक्त 32,700 लोकांना प्रमाणपत्र मिळालेले आहेत, नोंदी सापडलेल्या आहेत. नव्याला ओव्हरऑल नाही. न्यायमूर्ती संदीप शिंदे कमिटी नेमली सप्टेंबर 2023 ला. त्या समितीचं कामकाज सुरू झाल्यानंतर राज्यामध्ये 1,47,000 आणि मराठवाड्यामध्ये 32,700. त्यामध्ये आणखी थोडीफार 2-5 हजाराची आता वाढ झाली असेल आणि कंटिन्युअस प्रोसेस आहे. राज्यामध्ये कधीही 1967च्या पुराव्याप्रमाणे जे काही प्रमाणपत्र मिळतात त्याची प्रक्रिया चालूच असते. ज्याला पाहिजे तो काढतो, जे पात्र असेल त्याला प्रशासन देतं. त्यामुळे वेगळा आरोप करणं त्यामध्ये हे अतिशय चुकीचं आहे. आधी 34 लाख म्हणतायत, आता राज्य सरकार 54 लाख 57 लाख. माझा तोच म्हणणं आहे आणि तोच आरोप आहे आणि सुदैवानं ओबीसी बांधवाचा सुद्धा तोच आरोप आहे की राज्य सरकार अशा पद्धतीनं चुकीचं का सांगतायत. आणि याबद्दल मी विशेषतः बबनराव तायवाडे यांचं अभिनंदन करेल की ते सातत्यानं सांगतायत की नव्या नोंदी ह्या 2.2% किंवा 3% आहेत, बाकीच्या सगळ्या नोंदी जुन्या आहेत. परंतु राज्य सरकार यामध्ये विनाकारण ॲम्बिग्युटी वाढवते आणि 62 लाखापर्यंत नोंदी असं सांगितलं जातं. हे दांदांत खोटं आहे. महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल आहे. आपल्या माध्यमातून माझी राज्य सरकारला विनंती आहे, कृपया आपण अशी दिशाभूल करू नका. न्यायमूर्ती संदीप शिंदे कमिटीच्या नंतर जेवढ्या नोंदी सापडल्यात तेवढ्याच नोंदीच्या संदर्भात आपण आकडेवारी जाहीर करा. सगळे सोयऱ्या संदर्भात अध्यादेश काढावा, जरांगे पाटलांची मागणी आहे, त्यावर तुमचं म्हणणं काय? सगळे सोयरे ते अध्यादेश वाचण्यापूर्वी मान्य जरांगे पाटील असेल किंवा मराठा समाजाने त्याचं स्वागत केलं होतं. पण तो एका लाईव्ह चर्चेमध्ये मान्य जरांगे पाटलांनी जे सांगितलं आणि ज्या सगळे सोयरेचा अभ्यास केल्यानंतर आमच्या लक्षात आलं, सगळे सोयरे हा शब्द त्यामध्ये टाकलाय. जो प्रचलित व्हॅलिडिटीचा कायदा आहे त्यामध्ये असलेले सगळे म्हणजे पंजोबा, आजोबा, वडील, भाऊ, भाऊकी म्हणजे चुलते असतील एवढंच फक्त त्यामध्ये घेतलेलं आहे. मॅटर्नल साईड जी आहे की माझी पत्नी असेल, माझी आई असेल, माझी आजी असेल किंवा माझी बहीण दिलेली आहे किंवा माझी आत्या दिलेली आहे, ह्या नातेवाईकाला ज्यांना आपण सोयरे म्हणतो सामाजिक, त्यांना कुठेही स्थान देण्यात आलेलं नाही. शब्द सगळे सोयरे वापरून मराठा समाजाची राज्य सरकारने या ठिकाणी फसवणूक केलेली आहे. त्याचबरोबर जी व्याख्या आहे त्या व्याख्यामध्ये पॅटर्नल व्याख्या जी काही सध्याची ती ठेवत असताना समोर सजातीय विवाहातून असा शब्द लावलाय. सजातीय विवाह म्हणजे विदिन द कास्ट सेम कास्ट हा अतिशय घातक शब्द आहे आणि आजच्या काळामध्ये सजातीय विवाहाचा आग्रह करावा का याचा सगळ्या समाज बांधवांना विचार करण्याचं कारण आहे. आणि त्यानंतर पुढं लावलंय ग्रह चौकशी झाली पाहिजे आणि या कायद्याचा दुरुपयोग होऊ नये म्हणून ग्रह चौकशीमध्ये सजातीय विवाह आहे सिद्ध झालं पाहिजे अशा पद्धतीने त्यामध्ये तरतूद केली. आणि सगळ्यात शेवटी सदर अधिसूचना ही अनुसूचित जाती जमाती, इतर मागासवर्गीय, भटके, विमुक्त आणि स्पेशल एसीबी यांनाही लागू राहील अशा पद्धतीने सांगितलंय. म्हणजे सगळ्याच समाजाच्या घटकांना सजातीय विवाह हा लागू केलाय, ग्रह चौकशी लागू केली जी आज नाही. आणि हा राज्य सरकारनं सगळ्या समाज बांधवांवर केलेला अन्याय आहे. म्हणून आहे त्या पद्धतीनं नव्हे, परंतु हे शब्द वगळून सगळे सोयरेमध्ये जे काही पाहिजे तेच राज्य सरकारनं टाकलं नाही, ते टाकलं पाहिजे. सोयऱ्याचा समावेश केला पाहिजे आणि सजातीय विवाह त्यातून काढला पाहिजे, ग्रह चौकशी काढली पाहिजे. आणि जर हे असं ठेवायचंय इतर जाती जमातीच्या बांधवांना ते लावलं नाही पाहिजे. त्यामुळे मराठा आणि इतर बांधवांमध्ये रिफ्ट उद्याच्या काळामध्ये वाढू शकते. म्हणून राज्य सरकारला विनंती आहे, कृपया आपण या संदर्भामध्ये गंभीरपणे विचार करावा आणि समाजामध्ये भांडणं लागणार नाहीत. आणि मराठा समाजाच्या न्याय मागणीला जी सगळ्याबरोबर सोयरे आले पाहिजेत
तिला मराठा समाजाची जी मागणी आहे तिला न्याय दिला पाहिजे. आज ती नाही मागणी आहे असं म्हणणं आहे की जर हे मान्य केलं तर जो ज्या कोणाचा आंतरजातीय विवाह आहे ते त्यांचे पण सर्टिफिकेट काढू शकतात. त्यामुळेच त्यांचं म्हणणं असं आहे की सोयरे शब्द ऍड केला जाऊ शकत नाही, तो संविधानात नाही आणि जरी तो ऍड केला तरी तो कुठल्याही न्यायालयामध्ये टिकणार नाही, तो हायकोर्टातच काढून टाकला. आपलं जे म्हणणं आहे त्याशी मी वैयक्तिक 100% सहमत आहे. पण मुळात मला आज आमचा उद्देश हा विषय कुठे राजकारण करण्याचा नाहीये. पण प्रश्न असा आहे की सगळे सोयरे जर समजा त्यामध्ये टाकलं तर हा विषय अशा पद्धतीनं कुठल्याही कोर्टामध्ये टिकणार नाही. राज्य सरकारला माहीत असताना जे काही रिलेटिव्ह हा शब्द होता त्याच्यामध्ये दुरुस्ती करून नियम ज1 का टाकला राज्य सरकारनं आणि ज1 टाकून सगळे सोयरे हा शब्द का जोडला आणि त्याच्या पुढेही सध्या अस्तित्वात असलेला सदाश्री शब्द राज्य सरकारनं का टाकला. मागणी आंदोलक म्हणून काही कुणी करू शकतं, केली पाहिजे, करण्यामध्ये काही गैर असायचं कारण नाही. पण तो राज्य सरकारनं मग तो का टाकला आणि तो दिला म्हणून मराठ्यांना आम्ही आरक्षण दिलं आणि सगळे प्रश्न मिटवले म्हणून आनंदोत्सव राज्य सरकारनं का साजरा केला हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि याचा खुलासा आमच्या समाज बांधवाकडून घेण्यापेक्षा राज्य सरकारने याचा खुलासा केला पाहिजे की अतिशय चुकीच्या पद्धतीनं सगळे सोयरे या शब्दाचा त्या ठिकाणी वापर केला, ज्यामध्ये सगळे आहेत सोयरे नाही, सजातीय विवाह टाकला आणि हे टिकणार नाही हे सगळ्यांना कळतं. तर राज्य सरकारच्या कुठल्याही ज्या अधिकाऱ्याने हा काढला असेल किंवा ज्या विधी विभागाने याला मान्यता दिली असेल त्यांच्या क्रेडिबिलिटी बद्दल माझ्या मनामध्ये शंका आहे, मराठा समाजामध्ये आणि जाणकारामध्ये शंका आहे. त्यांच्या संदर्भात राज्य सरकारने आपली भूमिका या ठिकाणी जाहीर केली पाहिजे आणि कुठल्याही समाजाची फसवणूक न करता कायद्यामध्ये बसणारं, घटनेमध्ये बसणारं आणि सर्वोच्च न्यायालयाच्या कसोटीवर जिल्हा, तालुका किंवा हायकोर्टाच्या नव्हे सर्वोच्च न्यायालयाच्या कसोटीवर टिकणारच आरक्षणासंदर्भामध्ये राज्य सरकारनं निर्णय करायला पाहिजे. हे माझं राज्य सरकारला आव्हान आहे. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहे, मात्र त्यांची अशी मागणी की ओबीसी मधूनच मराठा समाजाला आरक्षण मिळावं. तुम्ही म्हणता स्वतंत्र जर आरक्षण मिळालं असेल तर केंद्र सरकारच ते देऊ शकतं. नेमकं म्हणजे जरांगे पाटील एकीकडे तुम्ही पाठिंबा देताय, दुसरीकडे तुम्ही म्हणतात की स्वतंत्र. यामध्ये दोन गोष्टी समजून घ्या. पहिली गोष्ट अशी, कुणबी आणि मराठा ही एक जात नाहीये. कुणबी ही इतर मागासवर्गीयापैकी एक जात आहे, मराठा ही वेगळी जात आहे खुल्या गटातली. त्यामुळे कुणबीसाठी जी मागणी आहे आमची ती मागणी आहेच आणि मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यातील आमची आग्रही मागणी आहे की निजामकालीन जे दस्तावेज आहेत त्याप्रमाणे मराठवाड्यातील मराठ्यांना जे काय 1881 त्या ठिकाणची जनगणना आहे त्यानंतर 91, 2001, 2011 आणि 2021-21 जनगणना आहेत. त्यामध्ये मराठा हा कल्टिवेटर गटात आहे. कल्टिवेटर मध्ये शेती करणारा. त्यामुळे मराठ्यांना त्या ठिकाणी त्या काळामध्ये ज्या गटात होता त्या गटामध्ये ठेवलंच पाहिजे ही आमची मागणी आहे. त्यात आम्ही वेगळं काहीच मागत नाही. पण तो मराठा वेगळा राहतोय, राज्यातील कोट्यावधी मराठा वेगळा राहतोय, ज्याच्यासाठी हा कायदा आहे आणि ती सुद्धा आमची मागणी की तो मराठा सुद्धा वेगळा टिकाऊ आरक्षण दिलं पाहिजे. म्हणून आम्ही आज सुधीर सावंत साहेबांच्या नेतृत्वाखाली मागणी करतोय 15(4)(अ) आणि 16(4)(अ) अशा पद्धतीनं बदल करून त्या ठिकाणी मराठ्यांना टिकाऊ आणि शाश्वत आरक्षण दिलं पाहिजे, जे राज्याच्या याच्यात राहील आणि केंद्राच्या राहील. आणि दुसरा एक भाग असा आहे की असं सांगितलं जातं हे 10% आरक्षण दिल्यामुळे आरक्षणाचा कोटा 70 वर जाईल. तसं काहीही होणार नाही. हे 10% जर दिलं तर EWS लागू होणार नाही, म्हणजे 50+10 राहील आणि 40% ओपनला राहील. आज 82% समाज जर 60%च्या आत राहत असेल आणि 40% मध्ये फक्त 18% समाज राहत असेल, याचाही विचार राज्यकर्त्याने केला पाहिजे की 18% किंवा 20% समाजासाठी 40% आणि 82% समाजासाठी 60% याच्याबद्दलही न्यायपूर्ण पद्धतीने विचार झाला पाहिजे. म्हणून 50+60% हे आरक्षण कृषक समाजाला, मराठा असतील, काकू असतील, गुर्जर असतील, पटेल असतील किंवा जाट असतील, या सगळ्या शेती करणाऱ्या जातीला दिलं पाहिजे ही आमची आग्रही मागणी. एक तर राजकीय दृष्ट्या हे स्टेटमेंट काही नेते मंडळी करतात, त्यांना हे मुळात हेच कळत नाही की हे जे काही आरक्षण मागतोय आपण हे जात बदलून मागत नाही. आणि बाळासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलं की जात बदलता येत नाही, ती जन्मानीचे ते अतिशय खरं आहे. पण ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत 67 पूर्वीच्या ते कुणबीमध्ये जातील, ज्यांच्या मराठा नोंदी आहेत त्यांना मराठा म्हणूनच SC BC आरक्षण मिळेल. मराठ्याचीही जात बदलत नाही,
कुणबीची जात बदलत नाही, मराठ्यावरही अन्याय होत नाही, कुणब्यावरही अन्याय होत नाही. मराठ्यांना मराठा म्हणूनच एससीबीसी आरक्षण मिळालं पाहिजे आणि ज्यांच्या नोंदी सापडतील त्यांना कुणब्यामध्ये समाविष्ट केलं पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी प्रत्येकाने अर्ज केला पाहिजे. जर अर्जच तुम्ही केला नाही कुणबी होण्यासाठी तर तुम्ही मराठा राहा, 96 कुळी काय 98 राहा, 101 राहा, कुणाचंही त्याला विरोध. हीच चळवळ चालू होती. ज्यांना कुणबी व्हायचे त्यांनी नोंदी करून घ्या, ज्यांना नाही व्हायचे त्यांनी नाही करून घ्या. पण कोकणामध्ये विनाकारण राजकीय वाद केला जातो, वस्तुस्थिती समजून घेतली जात नाही. कुणबी आहेत त्यांनी कुणबी राहावं, ज्यांना मराठा आहेत त्यांनी राहावं, परंतु एससीबीसी आरक्षणासाठी राहावं, एससीबीचं त्यांना संरक्षण मिळावं आणि ते शाश्वत मिळावं अशी आमची सकळ मराठा समाजाची वतीने या ठिकाणी विनंती आहे. समाजाचं मत नाही आणि कोकणामध्ये मुळात कुणबी संख्या मोठ्या संख्येने आहे, म्हणजे जवळजवळ 70-80% असतात. तर ह्यामध्ये सर्वांना मोकळीक आहे. जसं पंजाबराव देशमुखांनी हा थेरी आणली की आपण कुणबीच आहोत आणि त्यामुळे बऱ्याच मराठ्यांनी कुणबी लावून घेतली. आज सुद्धा ज्यांना लावायचं असेल लावू शकतात. तुम्ही मराठा आहात, तुम्ही उच्च जातीचे मराठा आहात, हा विषय हा चुकीचा आहे. तर मला पण मत आहे ना, मी कुठला मराठा आहे मी सांगू शकतो. आणि महात्मा फुलेने तर छत्रपती शिवाजी महाराजांनाच कुणबट म्हटले आहे. त्याचा पूर्ण कविता आहे त्यावर. तर विषय काय आहे, हे अनेक कॉन्ट्रोवर्शियल मुद्दे उगाच यायला. ही कॉन्ट्रोवर्शियल मुद्द्यांचा आमचा विषयच नाही. कारण कोण काय असं करतो, कोण काय म्हणतो याचा आमचा विषयच नाही. आमचा मुद्दा कायद्याशी संबंधित आहे. कायदा काय आहे? आधी कायदा म्हणतो की आता महाराष्ट्र सरकारला अधिकारच नाही आरक्षण 50% वर देण्याचं. आणि त्यामुळे आम्ही जे सुचवले आहे की मुख्यमंत्र्यांची फार मेहनत घेतली. या सगळ्या आंदोलनात त्यांनी योग्य भूमिका घेतली आणि त्यातनं त्यांनी जो निर्णय आज आलेला आहे तो निर्णय होईल की नाही हे तर आहेच, पण कायदेशीररित्या होत नाही. म्हणून आम्ही त्यांना विनंती करतो की पुन्हा एकदा तुम्ही विचार करा, पुन्हा तुम्ही कॅबिनेटची मिटिंग बोलवा आणि तातडीने ऑर्डिनन्स काढण्यासाठी पंतप्रधानांना विनंती करा. जास्त याच्यामध्ये चर्चा करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत, पण आपल्याला त्यात जायचं नाहीये. आमचं एकच म्हणणं आहे की मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे.